पायलट कुठं आहेस तू? ये की लवकर. अजून कसं आलं नाही जावय बापू? अरे मला बी काही कळना झालं या. आता सुमीने केस मागे घेतली म्हणल्यावर आता पावतरी यायला पाहिजे होतं ना. येणार साहेब येणार. बयाजी कवा येणार हो समोर साहेब? बाबा काळजी करू नकस र. तू धीर धर. आपला समोर येणार र. ताई नरसू आला समर? नाही अजून. नाही आला. ताई त्या शिंदेने काही उलट राजकारण केलं नसेल ना? नाही म्हणजे त्याला कारखाना परत ताब्यात हवे म्हणून विचारतोय. नाही नाही, तो असं नाही करणार. नाहीतर त्याने आपल्याला अट टाकलीच नसती ना. मग समोर अजून कसं नाही आला? हॅलो शिंदे, हा काय प्रकार आहे? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केस मागे घेतले. समर कसा काही नाही आला अजून घरी? एवढी काय घाई आहे ताई मॅडम? येईल की जरा वाईस कळ काढा. शिंदे, मला माझा मुलगा आत्ताच्या आत्ता घरी हवाय. आत्ताच्या आत्ता कारखाना ताब्यात देता का सांगा? शिंदे, दिलेला शब्द मी पाळलाय. तुम्ही सुद्धा पाळा. मग वाट बघा आता. काय झालं ताई? फोन कट करतोय तो. आता समर सही सलामत घरी यावा एवढीच इच्छा आहे माझी. सुमे, पुरे 2 घास खाऊन घे बाई. अगं असं उपाशी राहून कसं चालेल? भैयाजी, मी पोलीस केस माग घेतल्या तरी असं पायलट कसं आलं नाही? अगं येईल. तू काय बी काळजी करू नकस. चल पुरे 2 घास खाऊन घे. अगं दिवसभर तू काय बी खाल्लं नाहीस. नाही भैयाजी, पायलट येत नाही तर मी अन्नाची एक कण बी घेणार नाही. हे बघ पोरी, तुला त्या सत्यवान सावित्रीची गोष्ट माहितीये काय? अगं त्यातल्या सावित्रीनं मेलेल्या त्या सत्यवानाला यमापासून सोडून आणलं होतं. पण कसं? तिचं नवऱ्यावरचं प्रेम. पतिव्रता बाईत लई मोठी ताकद असते आणि ती ताकद तुझ्यात ते आहे. समरसाठीनं केस मागं घेतली होतीस ना तू? मग बघ, समर परत घरी येणार म्हणजे येणार. आता रडायचं नाही. हा? ओ
पायलट पायलट चला जाऊ पुन्हा घ्या. पायलट तुम्हाला तुला लागलं नाही ना कुठं? नाही. पायलट दुखत नाही ना मग कुठं? नाही ग सुमे, ओके मी आता. हळ टाकून दूध आणतो मी. हा म्हणजे बरं वाटेल. हा चला. साहेब सॉरी हो, मला तुमचं रक्षण करता आलं नाही. बघून अरे तुझी काही चूक नाहीये. समरला त्रास होईल असं आता कुणी वागू नका. त्याला आराम करू दे. परत काय झालं का? तुम्ही तपासा ना आणि सांगा. डॉक्टर, काळजीचं काही कारण नाही, आता फक्त आरामाची गरज आहे. ओके, येऊ मी? ये. काळजी घ्या. नर्सू ठीक आहे. समर बाळा, आता कसं वाटतंय? आता व्यवस्थित आहे मी मम्मा. आता जरा आराम कर. चला सगळे. डॅडी, पोलीस स्टेशन मध्ये फोन करा. शिंदेच्या विरोधात कंप्लेंट करायची आपल्याला. पायलट आता तू आराम कर. बाकी कशाची गरज नाही. हं? सुमे अगं मी व्यवस्थित आहे आता. मग अजून व्यवस्थित हो. काय गरज नाही पोलीस बिलीसची. हं? समर बाळा, हे बघ, आता तू आधी व्यवस्थित बरा हो बरं. आता कुठली केस वगैरे नको. हा आता फक्त आराम. हं? ही घ्या, जाऊ आपण म्हणजे जरा ठणका कमी येईल. चला. चल चल चल. पायलट सुमे तू काही काळजी करू नकोस. मला फक्त एका खोलीत डांबून ठेवलं होतं त्यांनी, बस. मी व्यवस्थित आहे आता. तू आधी डोळे पुस बघू. ताई, काय अवस्था झाली आहे समोरची. मला तर रडायलाच येत होतो. हे नर्सू, रडतोयस कशाला? आता सगळी टेन्शन्स मिटली आहेत बघ. आपण ताई समोर. नर्सू, राजकारणात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. विसरून जा सगळं. समोर परत आलाय ना, मग झालं तर. हो ताई, जे समोर जेव्हा म्हणलं ना शिंदेवर पोलीस केस करायची आहे,
तेव्हा जाम टेन्शन आलं होतं मला. मलाही आलो होतं, पण खानावळ वालीने तिचा शब्द पाळला. हो, म्हणून तर वाचलो ना आपण. नाही तर शिंदे आहेच बसलाय तुझं कारस्थान सांगायला सगळ्यांना. आता शिंदेच्या ताब्यात कारखाना दिला की सगळा प्रश्न मिटला. ताई, समर तयार होईल. नरसू समरला तयार करावा लागेल, दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. साहेब, शिंदेने हे काय बरोबर केलं नाही बघा. राजकीय खुन्नस अशा पद्धतीने काढायची नसती. ते शिंदेनं फार मोठी चूक केली. आणि ह्या चुकीचं फळ शिंदेला द्यायचं म्हणजे द्यायचंच. साहेब, आपल्याकडे सगळं पुरावा आहे. शिंदेला चांगला 10-15 वर्ष खडी फोडायला पाठवूया. नाही, आता हे प्रकरण वाढवाय नका. काय म्हणताय तुम्ही मॅडम? अहो, जीव घेण्याचा प्रयत्न केलाय शिंदेनं आणि तुम्ही गप्प बसायचं म्हणताय. तुम्ही आता जर आपण गप्प बसलो तर तो शिंदे आणखी करेल. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. नाही पायलट, आता आपण परत पोलीस केस करायची नाही. जे झालं ते झालं. तुम्ही का असं कसं म्हणतेस तू? हे बघ पायलट, मला माहिती आहे मी जे बोलते ते चुकीचं बोलते, पण आपल्याला असंच करायला लागणार. मी शब्द दिलाय त्या शिंदेला. कसला शब्द? शिंदेवर परत पोलीस केस करायची नाही म्हणून. पायलटला सोडवायसाठी त्याने ही अट टाकली होती आणि पायलटसाठी मी ती अट मान्य केली. मी शब्द दिलाय त्याला. अहो, असल्या वाईट माणसाने दिलेल्या शब्दाचं काय घेऊन बसलाय तुम्ही मॅडम? अहो, विसरून जावा. बसा. मंत्री पाटलांचा शब्द आहे धनाजीराव. समोरचा कितीही वाईट असला तरी शब्द देणारी मंत्री पाटलांची सून आहे. काय मॅडम? पण धनाजीराव, ठीक आहे, सुमीनं शब्द दिलाय तर तो आता पाळूयात आपण. आणि फक्त पोलीस केस करणार नाही असा शब्द दिलाय ना. त्या शिंदेला एक ना एक दिवस नक्की धडा शिकवू आपण. धडा शिकवा, पण आता काही नको. चालतंय साहेब, खरं तर तुम्ही आराम करा, खडखडीत बरं व्हा. आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी. चला, येऊ का आम्ही? या या. धनाजीराव, ताई, खानावळवालीनी शब्द पाळला की ग? हो ना. आता फक्त समरला कारखान्याच्या राजकारणातून बाजूला केलं की झालं. बस. हा, जेवणाचा कसला भारी वास सुटलाय. लय दिवसात नाही एवढं चमचमीत आणि रसरशीत जेवण जेवाय मिळणार आहे. काय रे दोडक्या, हा वाचावर ओळखतोस का काय? नाही आबाई आजी, आमचा सुरेश आहे नाही, सुरेश ते असं कांदा करापलाय का, मीठ कमी जास्त पडलंय का, नुसत्या वासावर ओळखते. हा, तर मी काय म्हणत होतो माहित आहे का? बबन, आता तू काय म्हणतोस? गप बसता का नाही आता? सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? असं कुठं असतंय का तेव्हा? ती जेवणाचा वास घेऊनच सगळे नुसती चवताळलाय. बबन, कोण चावताळले रे? तुम्ही नाही काय पोटातलं कावळ. सुरेश, आवर की बाबा लवकर, पोटातलं कावळ वरडायला लागली ती. आवर. बापल्या, तुला दम नाही करायचं? अरे बाबा, मला नाही काय, साहेबांच्या पोटातलं कावळ वरडायला लागली. कोण म्हणलं? पोटातलं कावळ. तुला ऐकाय नाही व्याल बर? गब्बा जेवायला उगले उड्या मारू नका. काय तुम्ही, माझा पाया आधीच आदू झालाय, मग उद्या कशा मारणार मी? होय ना, मग बस जेवायला.
बसतो. घ्या. वा सुमे, एकदमच जबरदस्त जेवण बनवलंयस वाटतं तू. तुझ्यासाठी. जाधव साहेब, कदम काका, खानावळ बंद असल्यानं 4 दिवस तुमचं लय हाल झाला असतील नाही? असं काही नाही. साहेब गायब असताना आमचं जेवणावर ध्यान लागतंय वे. चला आता जुन्या गोष्टी नक. समोर आलाय त्या खुशीत सुमीनं चांगला जेवणाचा बेत केलाय, तेव्हा कसं चापून चोपून जेवा सगळ्यांनी. सुमे, ते जेवायच्या आधीच सॉरी. का? मी येणार म्हणून तू किती काय काय केलं होतंस आणि मी आलोच नाही. मला बयो आजीने सांगितलं तू काय काय तयारी केली होतीस ते. पायलट, तू लय मनाला लावून घेऊ नकस. मी आज तुझ्यासाठी मस्तपैकी जेवण बनवले. आता गरगरीत जेव तू फक्त. सुमी, वा एकदम मस्त झालं जेवण बघ. मग आमची सुमी कायमच मस्त जेवण बनवते. हा, अरे तात्या, तुमची सुमी आता आमची झाली बर का. बरं, आता जेवा सगळ्यांनी पोट भरून. हा, सुमे, पण जेवण खरंच मस्त झालंय. खरंच? खरंच, मी खोटं बोलतो का कधी? खोटेपणा तू काय कुणाला ऐकणार नाहीस काय बाबा? हो, साहेबांनी त्याच्यात PhD केली. बबन, अरे काय बोलतोस तू? नाही म्हणजे अहो, सुमीच्या भाषेत चांगलं खोटं. चांगलं खोटं ते काय असते म्हणाली? अहो म्हणजे पायलट साहेबांनी सुमीला पटवायला बोललेलं का नाही खोटं ती. बबन, नाही म्हणजे आता तुम्ही खोटं नाही बोलत, आता एकदम खरं बोलताय. जेवण एकदम बेस्टच झालं, 1 नंबरच. असंच हसत खेळत राहावं सगळेजण. आणि होय, तुमची जोडी बी अशीच मस्त राहू द्या. कुणाची नजर लागायला नक काय. ताई मॅडम, जेवण आणले, खाऊन घ्या 4 घास. आपला समोर घरी परत आला फक्त तुमच्यामुळंच. पण तुम्हाला कोणी विचारणं झालं या घरात. सगळं कौतिक फक्त त्या सुमीचंच. घ्या, खाऊन घ्या. असं कसं झालं होतं मॅडम? अहो, या घरात तुमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. पण आता तुमचाच शब्द चालना झालाय. सगळं त्या बयो आजीमुळं. घ्या की खाऊन तुम्ही. नकोय मला. अहो, जेवणावर कशा पायी राग काढताय? खर तर समरनं तुम्हाला असं एकटं पडून नाही द्याय पाहिजे होतं. त्या सुमीनं चांगलाच गोळ्यात घेतलाय समरला. आईची आठवण बी ना झाली त्याला. तुमचं बोलून झालं असेल तर गेला तरी हरकत नाही. वय वय, जेवण ठेवते इथंच, तुम्ही घ्या जेवण. हॅलो कारखान्याचं काय ठरलं? शिंदे, सगळ्या गोष्टी अचानक होत नसतात. मी थोडा वेळ मागितलाय ना. नाही, घ्या तुम्ही वेळ. मी नाही म्हणत नाही, पण दिलेल्या शब्दाची आठवण करून द्यावं म्हणलं. लक्षात आहे माझ्या. अरे हा, तसा वेळ कमी आहे तुमच्याकडे. लवकरात लवकर कारखान्याच्या राजकारणातनं पोराला बाहेर काढा आणि कारखाना माझ्या ताब्यात द्या. नाही तर उद्या संध्याकाळी तुमच्या घरी येऊन
तुमचं सगळं कारस्थान सांगितलं समजा. म्हणजे नाही म्हणजे उद्याचा दिवस आहे तुमच्याकडं. काय करायचं ते लवकरात लवकर करा, नाहीतर एक आई राजकारणासाठी स्वतःच्या पोराच्या जीवावर कशी उठली होती हे सगळ्या जगाला कळलं.